नमस्कार. सयाजी शिंदे हे मराठी, हिंदी आणि साऊथ मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. सयाजी शिंदे यांनी बहुभाषिक सिनेमांमध्ये काम करूनच प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. तसेच आता त्यांच्याबद्दल एक बातमी समोर आली होती. त्यांना रुग्णालयात हृदयावरची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात आल्याची ही बातमी होती. आता स्वतः सयाजी यांनी रुग्णालयात दाखल करण्याचं खरं कारण सर्वांना सांगितलेलं आहे. त्यांनी एक व्हिडिओ तयार केलाय. या व्हिडिओमध्ये ते बोलतात, नमस्कार, माझे हितचिंतक रसिक प्रेक्षक यांच्या सगळ्यांना मला खूप शुभेच्छा असतात. सगळ्यांना एकच सांगायचंय, मला माझी तब्येत चांगली आहे. खबरदारी म्हणून तपासणी करून घेतली, त्यात एक ब्लॉकेज आढळलं, पण ते सहज निघालं. म्हणजे पुढे कधीतरी अटॅक येऊ शकला असता अशी परिस्थिती होती. सयाजी शिंदे पुढे सांगतात, पण आता पुढे काही होणार नाही. 10 वर्ष मी अजून चांगलं काम करणार आहे. आपल्या सेवेत पुन्हा असेल मी. इंस्टाग्रामला असेल, यूट्यूबला असेल तर सगळं करू. कोणत्याही बातम्यांवर विश्वास ठेवू नका. म्हणजे सगळ्याच बातम्या खोट्या नाहीत, पण मी आनंदी आहे, मजेत आहे. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद, अशी पोस्ट लिहून सयाजी शिंदेंनी सर्वांचेच आभार मानले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईबचे बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. छोट्या पडद्यावर सध्या सारं काही तिच्यासाठी ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरते आहे. आतापर्यंत खोतांच्या घरात अनेक चढ उतार आले, मात्र प्रत्येकाने एकमेकांची साथ देत घरावर आलेलं संकट दूर केलं. त्यातच आता घरात निशी आणि नीरजचा साखरपुडा पार पडला आहे. त्यामुळे घरात आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे. या सगळ्या लगबगीमध्येच आता श्रीनू आणि ओवीचं प्रेम देखील फुलताना दिसते आहे. नुकतंच खोतांच्या घरात निशी आणि नीरजचा साखरपुडा पार पडला, परंतु या कार्यक्रमात श्रीनूने सगळ्यांच्या नजरा चोरत ओवीवरचं प्रेम व्यक्त केलं. घरात साखरपुड्याची गडबड सुरू असताना श्रीनू ओवीला नजरेने त्याच्या प्रेमाची कबुली देतो. इतकंच नाही तर गुपचूपपणे तिच्या केसात गुलाबाचं फूल सुद्धा माळतो. त्यामुळे या दोघांमधील प्रेम आता बहरू लागलेलं आहे. आता नीरज आणि निशीनंतर या मालिकेत आणखीन एक लव्ह स्टोरी उघडणार आहे, परंतु लाली आत्याला ओवी अजिबातच आवडत नाही. त्यामुळे जर श्रीनूचं ओवीवर प्रेम असल्याचं तिला समजलं तर त्यांच्या नात्यात पुढे काय होणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. मात्र प्रेक्षकांना या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी मालिका पाहावी लागणार आहे. या मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. नमस्कार. नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना धमाल पाहायला मिळणार आहे. लीला पुन्हा एकदा तिचा गोंधळ घालायला सुरुवात करणार आहे. एकीकडे लीला सावतरायनं तिचं लग्न साळुंकेसोबत लावण्याचा विडा उचललेला आहे. आता लीलाला अभिरामचं वचन पूर्ण करावं लागणार आहे. या वचनाच्या बदल्यात अभिराम लीलाला लग्नाची मागणी घालणार आहे. हे ऐकल्यानंतर लीला हादरून जाणार आहे. तुमच्या आणि माझ्या वयात प्रचंड अंतर आहे. आपण दोघे एकमेकांना अनुरूप नाही. तुम्ही एकदम परफेक्ट आहात आणि मी वेंधळी आहे. मी सतत गोंधळ घालत असते. आपली जोडी कुठल्याच बाजूने जमणार नाही असं ती म्हणते. तसेच आता लीलाच्या घरी अभिराम जहागीरदाराच्या पार्टीचे निमंत्रण पोहोचणार आहे. आपल्या होणाऱ्या बायकोचे नाव जाहीर करण्यासाठी अभिराम एक पार्टी ठेवतो आणि आता तिची ओळख सगळ्यांना तो करून देणार आहे. मात्र अभिराम व्यतिरिक्त या मुलीबद्दल आता कोणालाच काही माहिती नसतं. तर लीलाने आपलं नाव पार्टीत घेऊ नये असं अभिरामला बजावलेलं असतं. दुसरीकडे पार्टीत पोहोचल्यावर लीला पुन्हा एकदा आपला वेंधळेपणा दाखवायला सुरुवात करते. अभिरामला फाल्गुनीशी बोलताना बघून पुन्हा एकदा लीलाचा गैरसमज होणार आहे. अभिराम बायको म्हणून फाल्गुनीची निवड करणार असं वाटून आता लीला आपल्या बहिणीला हे सांगणार आहे. तर इतक्याच तिचं बोलणं लक्ष्मी ऐकून सगळ्यांना सांगणार आहे. तर आता बोलता बोलता लीलाच्या हातून पाणी थेट अभिरामच्या कोटवर पडणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा हे दोघं एकमेकांना भिडणार आहेत. नवरी मिळे हिटलर या मालिकेच्या आजच्या भागात ही धमाल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही मालिका तुम्हाला कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हिटलर म्हणजेच अभिराम आणि लीलाची जोडी तुम्हाला कशी वाटते तेही मला कमेंट